आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक पोलीस दलात खळबळजनक प्रकार। पोलीस खात्यातील बदल्यांचं सेटिंग आता पैशांच्या व्यवहारात बदलतंय का? दुय्यम निरीक्षकाच्या बदल्यांसाठी तब्बल 35 लाखांची मागणी झाली आणि यासाठी थेट व्हॉट्सअप कॉलवर सौदेबाजी। नाशिक पोलीस दलात मोठा खळबळजनक प्रकार समोर आला। एका दुय्यम निरीक्षकाची बदली करून देतो असं सांगत तब्बल 35 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली। एक कॉन्स्टेबल बदल्यांचा दलाल म्हणून पुढे येतो आणि त्याच्या मागे आहे एक कोट्यावधींचा मालक। मालेगावात फ्लॅट बंगले असलेला हा संशयित सध्या फरार आहे। मात्र शहरातील बदल्यांचं नियंत्रण ग्रामीण भागातून करत असल्याची माहिती समोर येत आहे। नाशिक शहर आणि पोलीस खात्यातील बदल्यांचं गुप्त सेटिंग आता ते रेकॉर्डिंग सकट समोर आलंय। नाशिक रोड पोलीस ठाण्यातील एका अंमलदारानं थेट मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार नितीन सपकाळे आणि सागर पांगरे पाटील या दोघांनी संगनमत करत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकाची बदली इंदिरानगर ठाण्यात प्रभारी म्हणून करून देतो असं म्हणत तब्बल 35 लाखांची मागणी केली। 24 जुलै रोजी रात्री 11 वाजता व्हॉट्सअप कॉलवरून वरपर्यंत ओळख आहे असं सांगत डीलची सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला सकाळी चांडक सर्कल इथं प्रत्यक्ष भेटी झाली। तिथे आणखी 2 अंमलदार हजर होते जे संशयिताच्या मर्जीतले होते असंही बोललं जातं। त्याच रात्री 25 तारखेला 8:15 वाजता अंमलदाराने संशयित सपकाळेला कॉल केला आणि संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केलं। सपकाळे म्हणतो, दुसरे निरीक्षक 35 द्यायला तयार आहे, मी 5 कमी करतो, 30 पेक्षा कमी होणार नाही। जर साहेब 25च्या वर द्यायला तयार नसतील तर बदलीचं काम होणार नाही। अंमलदारांच्या तक्रारीवरून 28 जुलै रोजी FIR दाखल झाली। एक संशयित अटकेत असून दुसरा फरार आहे। सध्या फरार असलेल्या एका पोलीस खात्यातील व्यक्तीच्या नावे मालेगावमध्ये बंगला प्लॉट असल्याचं समजतं। त्याची चौकशी केली जाईल अशी चर्चा पोलीस गटात आहे। फरार असलेला आरोपी संशयित ग्रामीण पोलिसातील असल्याची चर्चा आहे। आता त्या बदल्यांमागे सेटिंग, सौदेबाजी आणि आंतरिक कलहाचा सामना सुरू असल्याचं दिसतं। पथकातील मतभेद, वरिष्ठ निरीक्षकांचं मनोमिलन, कलेक्टर अंमलदार यांचा वाद चव्हाट्यावर आला। सध्या पोलीस आयुक्तालयानं या प्रकरणात कमालीची गोपनीयता पाळली। सखोल चौकशी सुरू आहे। नितीन सपकाळे यांची चौकशी केली जाते। या व्यवहारात आणखी कोणी अधिकारी सहभागी होते का? पोलीस दलातील दलाल नेटवर्क अस्तित्वात आहे का? याचा तपास आयुक्तालयाच्या विशेष पथकाकडून सुरू आहे। बदल्या म्हणजे सन्मान मिळवण्याची संधी की सौदेबाजी करून मिळवलेलं स्थान? नाशिकच्या पोलीस खात्यात बदल्यांवरून सुरू असलेली सौदेबाजी आता उघड पडू लागली। 35 लाखांची बोली, रेकॉर्डिंगसह पुरावे आणि फरार आरोपीचा कोट्यावधींचा खेळ, पोस्ट मिळवण्याची पात्रता आता पैशात मोजली जाते का? आता तपासाची दिशा कुठे वळते? आणखी कोण फसतो आणि हा दलाल जाळं किती खोलवर आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।